नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा गुरुवार. आपण परत 2 रांगोळ्या तुमच्यासाठी 2 नवीन रांगोळ्या तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. आणि गुरुवार म्हटल्यावर मी स्वामींचीच रांगोळी काढत असते. एक स्वामींची रांगोळी आणि एक साधी रांगोळी दुसरी. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की बघा. मैत्रिणींना शेअर करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला लावा तुमच्या मैत्रिणींना, फॅमिलीला आणि सर्वांपर्यंत आपल्या रांगोळ्या पोहोचवा. ही रांगोळी खूपच इझी आहे. मी फक्त ती स्टेन्सिल ती वापरते आणि बाकी डिझाईन वेगळी काढून घेते. पट्टीच्या साहाय्याने असे 2 हळदी कुंकू कलरने रेषा मारून घेतल्या दोन्ही बाजूने आणि डिझाईन करणार आहे त्याला. अशा पद्धतीने ही रांगोळी तयार होणार आहे आपली. आता स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे पारायण करताय सध्या लोक, म्हणजे गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र. तर गुरुचरित्राचे खूप नियम आहेत, त्यामुळे ते आपल्याला एवढं जमत नाही सहसा. तसं स्वामीचरित्रांचे एवढे काही नियम नाही आहे. मी लहानपणापासून स्वामीचरित्रचे पारायण केलेले आहे, तर मला त्याच्यातला 16, 17, 18 हा अध्याय खूप आवडला आहे मैत्रिणींनो. कारण की त्यात स्वामी सूत म्हणजे हरिभाऊंचे वर्णन केलेले आहे. त्यांची स्वामीवर खूप निस्सीम भक्ती होती. म्हणजे त्यांनी त्यांचं सर्व घरदार, बायको, मूल सगळं सोडून दिलं होतं स्वामींच्या भक्तीमुळे आणि ते पूर्ण स्वामीमय झालेले होते. तो अध्याय मला खूप म्हणजे लहानपणापासून मला असं वाटतं मी तो अध्याय कधी वाचेल असं होऊन जातं मला. आणि पण त्यांचा जो शेवट झालेला आहे ना, तो मला आवडलेला नाही आहे मैत्रिणींनो. म्हणजे ते शेवटी खूप तुम्ही एकदा वाचलेलाही असेल किंवा ज्यांनी वाचलेलं नसेल त्यांनी वाचा आणि तुमचा आवडता अध्याय कुठला आहे तो मला सांगा मैत्रिणींनो नक्की. स्वामीचरित्र खरंच वाचण्यासारखं आहे. गुरुचरित्र पण मी वाचेल कधी ना कधी, जसं म्हणजे आपले ह्याच्यानुसार. ही आपली पहिली रांगोळी झालेली मैत्रिणींनो. बघा किती सुंदर, सोपी आणि एकदम लवकर होणारी रांगोळी आहे. अशा पद्धतीने पहिली रांगोळी झाली. आता दुसरी रांगोळी. हा जो कलर आहे ना मैत्रिणींनो, मी आता जो टाकला आहे तो काही असा मी स्पेशली विकत घेतलेला नाही आहे. आपण जे 2-3 दिवसापासून ह्या रांगोळ्या काढतोय त्याचा मिक्स झालेला कलर आहे तो. सफेद रांगोळी, लाल कलर आणि पिवळा कलर ह्या तिघांचा मिळून ते कॉम्बिनेशनची ही रांगोळी तयार झाली. किती छान दिसतं बघा, आबोली कलर तयार झालेला आहे अशा पद्धतीने बघा. आणि अशा पद्धतीने टिपके टाकून घेतले बाजूनी. आणि ह्यामध्ये मी जे टिपके आहेत ते बोटाच्या साहाय्याने पसरवणार आहेत. त्याला हे नाही देणार, काय पेनाचा वगैरे वापर नाही करणार आहे. बघा तुम्हीही काढू शकता अशी. एकदम ह्या रांगोळ्या तुम्ही देवासमोर काढू शकता. पण जी स्वामींची रांगोळी आहे ती फक्त तुम्ही देवासमोर किंवा तुळशीसमोर काढा. ती बाहेर दरवाजासमोर काढू नका, कारण की ती पायंदळी येईल. म्हणजे आपले पाय वगैरे पडतात किंवा येत जा करत असतो ना आपण बाहेर, त्यामुळे ती रांगोळी फक्त देवासमोर वगैरे काढा. हे बघा अशा बोटाच्या साहाय्याने पण आपण हे करू शकतो. किती सुंदर रांगोळी वाटते बघा मैत्रिणींनो. आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद भेटत आहे सध्या. असंच आपल्या चॅनलवर प्रेम असू द्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना, फॅमिलीला पण आपलं चॅनलची लिंक वगैरे पाठवा, त्यांना पण सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा मैत्रिणींनो शेवटपर्यंत. त्यामुळे तुम्हाला कळेल की पूर्ण रांगोळी कशी पद्धतीने काढलेली. मध्ये स्किप जर केलं तर तुम्हाला समजणार नाही ही स्टेप ही कशी केली, हे कसं केली, हा आकार कसा आला आहे. त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ही आपली दुसरी रांगोळी तयार झाली बघा. किती काहीच वापरलेलं नाही, काहीच नाही. एकदम सफेद कलर आणि तो मिक्स झालेला कलर वापरलेला आहे. शेवटपर्यंत बघा. पुढच्या व्हिडिओत भेटू. धन्यवाद. बाय बाय.